तारीख 21 जुलै 1996. जीवन स्मरण जय जय राम कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. असं आहे. आपला विषय काय चाललाय तुम्हाला माहिती आहे. त्यातल्या त्यात आजचा विषय अतिशय महत्वाचा, साधकाच्या दृष्टीने फारच महत्वाचा आहे. म्हणून जरा निराळ्या पद्धतीनं आपल्याला सांगतो. असं आहे, वेदांताची पद्धत आहे ही निराळी आहे. आपण विज्ञान युगामध्ये जगतो आहोत, तेव्हा त्या दृष्टीनं मी आपल्यासमोर मांडते. पण लक्षात घेण्यासारखं आहे. काय आहे, आपण ज्ञान ज्ञान म्हणतो. ज्ञान म्हटलं ना म्हणजे वर्गीकरण आलं, क्लासिफिकेशन. बरं, रोगांचं वर्गीकरण आहे. अहो इतकं कशाला, पैशामध्ये सुद्धा वर्गीकरण आहे. कोणत्या असं ज्ञानाचं क्षेत्र आहे ज्यामध्ये वर्गीकरण नाही. मग अध्यात्मामध्ये सुद्धा वर्गीकरण असलंच पाहिजे. तेव्हा अध्यात्मामध्ये 4 तऱ्हेचे वर्ग आहेत. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. बरं, बद्ध एका टोकाला, सिद्ध दुसऱ्या टोकाला. आपण सिद्ध नाही दिसतोच, सिद्ध म्हणजे संत सत्पुरुष. बरं, आपण बद्ध आहोत का? आपण अर्धवट बद्ध आहोत. कारण आपण जरी प्रपंचात गुंतलेलो असलो तरी त्यातून सुटावं असं वाटतं. बरं, मी सांगितलं ना, महत्वाचा विषय आहे. सोपा करणं कठीणच आहे, शक्य तिथं पण बघू. काय आहे बघा, बद्ध म्हणजे काय म्हणतो, देव नाही, धर्म नाही, अमकं नाही, तमकं नाही, मी, माझं कुटुंब आणि देहाचं सुख, असं बद्ध म्हणतो. आपण इतके बद्ध नाही. कारण इतका पाऊस असून तुम्ही सगळे ज्ञानेश्वरी ऐकायला आला म्हणजे अर्धवट बद्ध नाही. उघडच आहे, असं काय करता. नाही कोण भानगडी करतो. या तिथे अडचण आहे येण्या जाण्याची, घरची अडचण, त्या तिथे बसण्याची अडचण, नाही का. मी काय आरामात बसतो मी तुम्हाला सांगतोय. मला तुमच्या घराचा प्रसंग आला तर तुमच्या रविवारी यांकनी शंकाच आहे. माझ्या म्हणण्यात हेतू काय, बद्ध नाही, सिद्ध नाहीच नाही. सिद्धाचं लक्षण तुम्हाला थोडक्यात सांगतो, बरं का. ज्ञानेश्वर आपल्याला भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं ही सिद्धाची लक्षणं आहे. पहिला श्लोक जो आहे, बरं का, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, मनोगतान सर्वान. जिथे वासना हा सोडतो स्थितप्रज्ञस्थ गोष्ट. आणखी दुसऱ्या ओळीचं लक्षण तर फारच महत्वाचं. आत्मयेव आत्मना तुष्ट. वा वा, काय महाराजांचं ज्ञान सांगतो आपल्याला की आम्ही काय झालं, जो आपल्यामध्ये संतोष पावलेला आहे. महाराज म्हणजे हा अर्थ असेल त्याचा, पण मला वाटतं अर्थ असा असावा, सत्पुरुषाचा संतोष कुठे आहे, बाहेर नाही आतमध्ये आहे, हा त्याचा अर्थ आहे. वा, तुम्ही आम्ही बघा आपला संतोष कुठे आहे. पहिल्यांदा मुलीचं लग्न होत नाही, लग्न ठरलं, भांडे असतं तर त्यापुढे हार मिळा, अंक मला सांगतो करा, बरं का. ते आम्ही हुंडा घेत नाही, फक्त आम्ही सांगतो तेवढं करा. म्हणजे खिसा रिकामाच होतो, जसं डॉक्टर रिकामा करतो ना तसा. बरं का. बघा तुम्ही कोणची अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुमचा संतोष बाहेर आहे. मी तुमच्यातला फार भाग्याची गोष्ट आहे, पण सगळ्यांच्या अडचणी एक हो असं काय करतात, नाही का. काही ठेवीत नाही ना माझ्या खांद्यावर तुम्ही काढलं, काही काढलं त्याने, मी डोकं ठीक आहे माझं तसं. बरं का. बर, बद्ध नाही म्हणावं तर बद्ध आहोत, कारण वासना पदोपदी त्रास देते आहे. आणि भगवान सांगताय प्रजाती सर्वान कामा मनोगता. मग म्हणजे ते मोक्ष म्हणजे काय, मोक्षाची इच्छा करणारा तो मोक्ष. संस्कृत शब्द आहे मुक्त होण्याची इच्छा करणारा. त्याची एक अतिशय मोठी अट आहे. काय अट आहे, समर्थांनी दासबोधामध्ये मुमुक्षुचं फार अप्रतिम वर्णन केलेलं आहे की आजपर्यंत मी जगलो, प्रपंच उत्तम झाला, सगळं माझ्या कल्पनेच्या बाहेर मिळालं,
आपण इतकी माणसं इथे आहोत, 3/4 माणसं अशी आहेत की त्यांच्या वासना प्रपंच तृप्त झालेली आहे. कल्पना नाही अशी स्थिती आपल्याला आलेली आहे. असं होऊन सुद्धा अरे मला जे पाहिजे ते मिळालं नाही याचा पश्चाताप हे मुमुक्षूचं हे ध्यानात ठेवा. आपण अनुतापाशिवाय परमार्थ नाही. काय केलं मी आजपर्यंत? आज जर मृत्यू आला काय माझी अवस्था होईल? किती ठिकाणी चित्त अडकेल मला सांगा. फार अवस्था आहे. महाराजांचं वाक्य आहे अनुताप ही आग आहे म्हणाले. आपल्याला पश्चाताप होतो. समजा एक 50-55 वर्षाचा मनुष्य आहे आणि विषय भोगला तर त्याला जी अवस्था येते भोगल्यानंतर काय मी घाण केली ही तात्पुरती असते. हा पश्चाताप तात्पुरता असतो. आणि मुमुक्षूला भगवंताचं स्मरण राहत नाही याचा पश्चाताप होतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे नामाचा आठवो कैसा राहे संतांचा पडी आहो. पर्याव म्हणजे प्रेम आणि नामाचा आठवो कैसा राहे हे जी थोर चिंता लागली मनास. अरे काय असेल मला सांगा. त्याचं वर्णन करतायत निजता नजरेशी नलगे डोळा झोपेत नाही मला माझं नामस्मरण चालत नाही म्हणून ही मुमुक्षूची अवस्था. आणि आम्हाला रात्रंदिवस कानी कपाळी उरू ओरडते अरे नाम घे नाम घे नाम घे हो म्हणतो झोप असं असेल मला. त्याच्यामुळे साधक आपल्याला साधक बनायचे आहे. अरे सिद्ध मित्र जाऊ द्या बरे का. आज दिल्ली तर बहुत दूर आहे साधक बनायचं म्हणजे. पण आपल्याला सिद्ध बनायचं साधक बनला पाहिजे. साधक तिने मी सांगतो अलीकडच्या काळामध्ये माझ्या मते महाराष्ट्रापुरतं बोलायचं या गुरुदेव रानडांच्या सारखा साधक झाला नाही. हो काय माणूस तो. आणि गमतीची गोष्ट अशी आहे हे महाराष्ट्रीय लोकांचं वैशिष्ट्य. महाविद्वान जगप्रसिद्ध विद्वान असा विद्वान असून सुद्धा हे साधक काय सांगायचं आपल्याला. खरोखर फार पाहण्यासारखं आहे. आठवलं सांगण्याचं तुम्हाला काय आपल्याला तर हा विषय जो आहे याचा हा साधका करता आपल्याला साधक बनायचं. आता उशीर झाला फार काय होईल कोण असतो तेव्हा वाढून ठेवलं माहिती नाही नाही का. वास्तविक मनुष्य मरतो म्हणजे हात फेलच होतो त्याचं नाही का. पण आता असं झालंय की तो मरायच्या आधीच हात फेल झालेला असतो त्याचं. त्याला काही दुखलं त्याची नाव ते पाठ म्हणजे अंजायना म्हणतात म्हणजे काय तंत्र असतं. आणि अलीकडे स्पेशलायझेशन जे म्हणतायत ना त्यामध्ये हृदयाची डॉक्टर खूप झालेली आहे बरं का. त्या डॉक्टरचे जायची वेळ आली कारण त्याला प्रॅक्टिस होत नाही का कळत नाही एवढे. खरंच असं आहे काय होईल मला सांगा. ही जाणीव झाली पाहिजे. खरं सांगू का साध्या भाषेमध्ये त्याला परमार्थ आहे ज्याला वाटते की आज आहे उद्या आहे की नाही. मृत्यूची आठवण राहणं हे खरंच साधकाचं लक्षण आहे की कोणाच ठेव काय आहे वाटत. आणि त्याला तो सगळा व्यवहार करेल पण आज जाणीव राहील की अरे हे खरं नाही रे नाही. मरणाचे स्मरण असावे हरिभक्ती सादर व्हावे नरोरी कीर्ती सुरवावे देणे प्रकारे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी आपला 9वा अध्याय चालला ना त्यात झडझडून वाहिला निघ ये भक्तीची हे वागलेला का झडझडून म्हणजे झड सगळं सोडून काय बुवा. अरे या जगामध्ये हे जे जग आहे यामध्ये आईच्या पोटात असलेल्या मुलाला मृत्यू शोधित येतो. इतकं मृत्यूचं साम्राज्य आहे. त्याला मृत्यू लोकच म्हणतात ना. काय जाणीव असेल मला सांगा नाही. एक विचार करण्याची गोष्ट आहे. तरी व्यवहार सांभाळा नाही तर उद्या तुम्हाला कोणी एका समारंभाला बोलवायला आले या भाऊ आमच्याकडे जेवायला ते मी असलो तर येत नाही तुम्ही असलं कधी पण बोलू नका हो नाही का. कारण शहाणाऱ्याचे दुसरी जागे बोलू नका काही. नाही तर लग्नाला उभा करून नवऱ्याला हात घालताना शंभर हो मी काही काय अडचण नाही असं तू तो म्हणायला लागला काय कितीच करतो. ज्यांचं झालंय त्याचं सोडून द्या पण त्याचं काय मग अनुताप पाहिजे. अनुताप कसा आहे अतिशय सौम्य आहे. एकदम जाणणार नाही क्रमाक्रमाने जाते. तुकाराम महाराज म्हणाले तुकाराम म्हणे आता जाऊ विठ्ठला शोधित जाऊ. आता नाही नाही हा प्रदूषण आहे बरा नाही आता त्याच्या मागे लागलं पाहिजे. कारण म्हणाले जिकडे पाहावं तिकडे
विफलता आहे, फ्रस्ट्रेशन. बरं, आणि या युगाचा जर मोठा धर्म असेल तो फ्रस्ट्रेशन आहे. कोणचा मनुष्य तुम्हाला सांगा, पंतप्रधानापासून तो अगदी साध्या दूधवाला भैयापर्यंत ज्याला विफलता नाही असा कोण आहे मला सांगा? तुमच्या पंतप्रधानाला कोर्टात गुन्हेगार म्हणून बोलवतात, यापेक्षा विफलता आहे का आणखी? अरे इतिहासात जाईल असं काय करता? तुमच्या वर्गोटीच्या पंतचं नाव जाईल ना, किती विफलता, फ्रस्ट्रेशन. हे सगळं मी तुम्हाला तत्वज्ञान, युरोपियन तत्वज्ञान सांगतोय. भारतीय वेदांताने लिहिलेलं नाहीये. जिकडे तिकडे विफलता. अरे कोणीच म्हणत नाही की काय आहे आनंद आहे, ठीक आहे काय, पैसेवाला पाहावा, कीर्तिमान पाहावा, लेखक कवी सगळं असे. अरे मग वर्गीकरण केल्यानंतर हे अध्यात्माचे. तुम्ही आम्ही आज साधक बनू शकत नाही. का बनू शकत नाही? त्याची अट आहे. अनुतापेक सांगितलं तेही मी क्षमा करतो, नको अनुताप. पण एक युंग नावाचा फार मोठा मानसशास्त्रज्ञ मिळून गेला, फ्रॉइडचा शिष्य. ना नव्या पद्धतीनं मांडलं, तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहात म्हणून सांगतो. त्याने म्हणले की जगात दोनच तऱ्हेची माणसं आहेत, एक एक्स्ट्राव्हर्ट आणि दुसरे इंट्रोव्हर्ट. एक बहिर्मुख आणि दुसरे अंतर्मुख. जो बहिर्मुख आहे हे राजकारणी लोक, मोठे मोठे सैन्यामध्ये वर चढणारे लोक किंवा व्यवहार उत्तम करणारे लोक, पैसे मिळवणारे. अंतर्मुख जे असतात ते शास्त्रज्ञ, विचारवंत, कवी, हे सगळे अंतर्मुख असतात. तर आपल्याला अंतर्मुख झाल्याशिवाय मार्ग नाही. अंतर्मुख म्हणजे काय? त्याचे दोन अर्थ आहेत. मुख म्हणजे तोंड, तर आपलं तोंड आत वळवणं हे अंतर्मुख शब्दाचा अर्थ आहे. पण इथे अर्थ असा आहे, आपली इंद्रिय जे बाहेर धावतात त्या इंद्रियांचं तोंड आत वळवणं म्हणजे अंतर्मुख. हे झाल्याशिवाय परमार्थ नाही. तुम्ही बोलायला अर्थ नाही. बरोबर काय नाही म्हणजे कसं, महाराज म्हणाले साधक कसा पाहिजे? ते म्हणाले नाम घेणारा पाहिजे. म्हणजे प्रार्थ असतो. नाम घेणारा कसा पाहिजे? डोळे उघडले की जे जग दिसतं, ते डोळे झाकले की ते जग नाहीसं होणं आहे साधक. अरे आमचं उलट आहे, डोळे झाकले की आणखी जास्त म्हणून गडबड करायला नाही का, अंतर्मुख व्हायला. आता इंट्रोव्हर्ट अंतर्मुख होण्याकरता काय करायला पाहिजे? ही जी साधना आहे ते साधकाचं काम आहे. आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आता 3 रविवारच्या मागे सांगितलं. या ज्या 5-50 ओव्या आहेत या वाङ्मयाला, अध्यात्म वाङ्मयाचे होतो ना भविष्य. इतकं कुठेच नाही, इंग्रजीत तर नाहीच नाही, मराठीत सुद्धा संस्कृतात नाही, तर मग काय सांगतात. आता अंतर्मुख आपण म्हणतो हे काय? आपल्याला आठवत असेल की अंतकाले च मामेव या श्लोकावर आपण जेव्हा विचार करीत होतो त्यावेळेस आम्ही आपल्याला एक गोष्ट सांगितली की माणसाला मृत्यूचं भय आहे. ते काय आहे? प्रत्येकाची प्रतिमा आहे आणि ती प्रतिमा भंग पावती की काय त्याचं भय त्याला असतं. आणि मृत्यूने ह्या प्रतिमेचं काय व्हायचं हे भय असल्यामुळे मृत्यूचं भय. बरं, सेल्फ इमेज. आणि ही जी प्रतिमा असते ती आपण बनवलेली असते. ती प्रतिमा जशी असेल तसं बाहेरचं जग दिसतं. बरं, मग अंतर्मुख होताना ही प्रतिमा भंग करायची असते. त्याला मी पण आणायचं वाढायचं. अगदीच मी बघा कृष्णमूर्तीने एक फार छान घेतलेलं आहे. ते म्हणाले नम्रता, ह्युमिलिटी. एक युरोपियन बाई आहे, ब्रिटिश बाई, परमार्थावर लिहिणारी. ती म्हणजे R.D. रानडे सुद्धा म्हणाले तिचा ग्रंथ म्हणजे नंबर 1 आणि लिहिलं म्हणून. बरं का, लग्न केलं नाही, केवळ जन्म याच्याकरता घालवला. बरं, ती काय म्हणते इंग्लिश सांगते, ह्युमिलिटी इज द मेन स्प्रिंग ऑफ मिस्टिसिझम. अध्यात्माचा प्राण असेल, मेन स्प्रिंग म्हणजे नाही, यंत्र चालत नाही. अध्यात्माचा प्राण असेल तर म्हणतात
अहो ती कशाला सांगायला पाहिजे, तुम्हाला ते जास्त बरं वाटलं, साहेबांनी म्हटलं म्हणजे बरोबर असं नाही आहे. समर्थांची ओवी आहे जुन्या राजगुरूमध्ये, लीनते सारिखे रत्न, लीनता लीनते सारिखे रत्न, उदंड केला जरी प्रयत्न तरी न जोडे परी यत्न केला पाहिजे. आणि मनाच्या श्लोकात आहे अतिलीनता सर्व भावे स्वभाव. महाराजांचं वाक्य फार छान आहे. लीन, खरा लीन मनुष्य लोण्यासारखा असतो म्हणाले. कुठूनही त्याला स्पर्श करा मऊ आणि गोड कसं बोलतात ते लोक बोला, आणि ते स्वतः लीन असतात त्याशी तसंच नाही का. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टांत आपल्याला 2-3 वेळा सांगितलं, झाड असतं, झाडाची फांदी, त्याला फळं लागल्यानंतर ज्ञान जाणलेलं होतं. ती जाणीव कोणती, परमार्थाला लागणारा साधक वृत्ती बांधलेला मनुष्य सहज लीन. आपली लीनता कशी असते, बाहेरची असते. कुणी कोणाकडे गेला नाही, या ठीक आहे मनात असतोच बरं का, बोला पण मग हे भोगी लीनता आहे, आतून आलं पाहिजे, आतून की अरे मी काय. मला ते कृष्णमूर्तींचे फार आवडीचं बघा, शेवटी म्हणाले ते 90-50-60 वर्ष जगाला सांगत होते, आणि शेवटी त्यांनी म्हणजे काय आपण तेवढं हे कार्य केलं. काय म्हणाले, आय एम जस्ट ए पास अँड बाय. मी वाटेचा वाचून एवढा खोड ज्यावेळी असून सुद्धा काय नम्रता असेल. त्याने काय म्हणलेलं आहे, ही नम्रता अभ्यासाचा विषय नाहीये, तुमची आतली जी प्रतिमा आहे ती प्रतिमा भंग पावल्यानंतर ती स्वाभाविक होते. नाही तर काय होतं, महाराज वाक्य फार छान आहे, मी नम्र आहे हा अहंकार रूप लक्षात ठेवा. बरं का, हे आणखी असो. तेव्हा हा जो साधक आहे हा आपली प्रतिमा भंग करतो. प्रतिमा भंग करतो का, तर आपण जे जग पाहतो ना ते जग समग्रतेनं पाहत असतो. समग्रतेने म्हणजे होलिस्टिक व्ह्यू म्हणून पाहत असतो. म्हणजे कसं, एक आपण एक माणूस बघितला, ते पहिल्यांदा आपण एक निर्जीव वस्तू घेऊ, आपण एक खुर्ची बघितली तर हे हात आहे, हे पाय आहे, ही पाठ आहे, ही सीट आहे, असं का पाहता आपण. खुर्ची पाहिल्यानंतर समग्र पाहता खुर्चीमध्ये, हो ना. पण सजीव माणूस पाहताना हात पाहिला माणूस नाही, दुसरा हात पाहिला माणूस नाही, मुंडकं पाहिलं माणूस नाही. मग माणूस म्हणला की समग्र पाहता आपण, समग्र पाहता. या समग्रतेमध्ये ईश्वराचं स्वरूप आहे, तो विभाजित होऊ शकत नाही. ईश्वर कसा आहे, साधकाला ईश्वराचं दर्शन पाहिजे तर ते आपण समग्र झाल्याशिवाय ते होत नाही. आणि ईश्वर तर विश्व व्यापून आहे, तेव्हा मी विश्व व्यापल्याशिवाय, माझी प्रतिमा व्यापून झाल्याशिवाय मला ईश्वराचं दर्शन होणार नाही, आणि ते दोन्ही होऊ शकत नाही. मग याला उपाय काय, जो मानव देहामध्ये समग्र झालेला आहे अशा गुरुचा हात धरावा, हा सोपा उपाय आहे. म्हणजे त्याच्या मनासारखं माझं मन झालं चाललं. हे कसं होईल, तर त्याच्या मनाचे जे गुण आहे, त्याचे जे आवडते विषय, त्याच्या आवडीनिवडी आहे त्या माझ्या झाल्या की ते. एक उदाहरण सांगतो आपल्याला. महाराज म्हणाले की जगामध्ये 2च माणसामध्ये मतभेद नाही, एक पतिव्रता आणि पती, आणि दुसरा सद्गुरू आणि सत्शिष्य. गुरु शिष्य नव्हे बरं का, गुरु आणि सत्शिष्य, त्यांना मतभेद नाही. म्हणजे काय, आपल्याला आठवत असेल 7व्या अध्यायात सुरुवात करताना अध्यात्म म्हणजे काय सांगताना मी आपल्याला एक उतारा सांगितला होता, वेळ घालवायची नाही आपल्याला. हा सार्त्र होणे मोठा विद्वान तत्वज्ञानी होऊन गेला, फ्रेंच माणूस. त्याचं थोर पण असं, त्याला नोबेल प्राइज दिलं त्याने नको म्हणून सांगितलं, काय नाही असं जगाला दिलंय म्हणून तुम्ही मला भेटा. असा थोर पुरुष, लाखो रुपयाचा आणि मान तेवढा. त्याची सेक्रेटरी होती मॅडम बोव्हाम, फ्रेंच बाई.
की त्याची क्लासमेट वगैरे होते, शिकले जाते. तिचा एक ग्रंथ आहे द सेकंड सेक्स, म्हणजे स्त्री. लहानपणापासून स्त्रीचं सगळं जीवन कसं असल्याचं वर्णन आहे. हा अप्रतिमच आहे सगळं. शास्त्र म्हणजे मेडिकल शास्त्ररित्या सुद्धा फारच, समाजशास्त्ररित्या, मेडिकल शास्त्ररित्या, मानस सर्व दृष्टी. त्याच्यात एक अध्याय आहे, ए वुमन इन लव्ह. स्त्री प्रेम करते म्हणजे कसं, तर मला आपल्याला थोडक्यात सांगायचं की काय, खरं प्रेम स्त्रीच करू शकते असं तुमचं मत आहे. आणि मला ते बरोबर वाटतं. काय महाराज काय म्हणाले, तुकाराम महाराजांनी पांडुरंगावरती प्रेम केलं, मीराबाईंनी श्रीकृष्णावर प्रेम केलं, पण मीराबाईच्या प्रेमाचा जो नाजूकपणा आहे तो तुकाराम महाराजांनी खरं आहे. तुकाराम महाराज म्हणाले, आज मी खवळलोय, शिव्या द्यायला निघाले. एक साधं उदाहरण सांगतो त्यांच्यातलं. लोकांनी त्यांना त्रास दिला तुकाराम महाराजांना. ते म्हणाले, आम्हा गांजी जन, गांजी म्हणजे त्रास देतात, तरी का मेला नारायण. मीराबाई म्हणायची नाही म्हणायची. बरोबर आहे ना बायका, हो नाही का. तुम्हाला माहिती आहे ना, कुणी जर नवऱ्याची तारीफ केली, काय सज्जन माणूस आहे, तुम्हाला घरी बघायचं ना म्हणून पैसा काय नवरेपणाचा अहंकार असतो ना, ते कुठे जात नाही. या त्यापणे व्यक्त सांगायचं काय, तिने एक वुमन खरी प्रेम करणारी. आता ती अलीकडची भाषा असेल, फ्रेंच लाईफ. त्याला जो सिनेमा आवडतो तो हिला आवडतो, त्याला जो रंग आवडतो तो हिला आवडतो, त्याला जी फुलं आवडतात ती हिला आवडतात, त्याला टीव्हीवर सिरियल जे आवडतं ते हिला आवडतं, त्याला कपडे जे आवडतात ते हिला आवडतात. आणि सगळं सांगून खाण्याचं, याची ती चव ती ज्याची चव असं सांगून शेवटी म्हणते, शी इज ही. तुम्हाला समजतं सगळ्यांना, ती म्हणजे तोच. याला प्रेम असं म्हटलेलं आहे ते. आणि सद्गुरूवरती असं प्रेम जर आपण केलं तर सद्गुरू त्याचा, आपण त्याच्यासारखे होतो. तो विश्वव्यापी असतो, परमात्मा स्वरूप असतो. परमात्मा स्वरूप व्हायला आपल्याला कठीण जायचं, म्हणून गुरुला घट्ट धरावं. ज्ञानेश्वर महाराजांचं गुरु प्रेम काय सांगावं, कमाल आहे. गुरु काय करतो, मी आपल्याला मागच्या रविवारी सांगितलं, एका तंबोरा वाजवायला लागला तर दुसरा तंबोरा तर दुसरा वाजतो. तसं सत्पुरुषाच्या जवळ तुम्ही राहिला की त्याच्या मनाच्या संवेदनेमुळे तुमच्यात त्या संवेदने निर्माण होतात. म्हणून तुकाराम महाराजांनी काय, तुळशीदासांनी काय, समर्थांनी काय, परमार्थाचं मुख्य साधन सत्संग म्हणून सांगितलं. तो संग झाला पाहिजे. महाराज म्हणाले, तुम्ही माझ्या देहाशी संगती करता, माझ्याशी संगत होत नाही. ती कशी, तो जिथे राहतो तिथे आपण राहायला पाहिजे, नाही का. आपलं काय होतं, आपण म्हणतात ते सगळं बरोबर आहे, पण राहायची गरज नाही. तुम्ही म्हणता ते खरंच आहे, नाही का. ते बघा, आपण त्याला खरं धरलं पाहिजे. अहो काय त्यांची भाषा, ज्याने माझ्या हातात आपला हात दिला तो सरळ रामाच्या हातात मी नेऊन दिला. ही भाषा भक्तीची झाली. याचा अर्थ जो खरा माझ्यासारखा झाला म्हणजे मला जवळ आला माझ्या, त्याला राम रूप करून टाका, परमात्मा स्वरूप प्राप्त करून. एवढं आपण करा. याने काय होईल ते शेवटी सांगतो. ती सगळी ती प्रस्तावना ते साक्षीत्वाची काय होतं. समजा एक माणूस आहे आणि त्याच्यावरती प्रसंग आले, अशी कल्पना करा. मुलं घर नाही, बायको आजारी आहे, पैशाची परिस्थिती बरी नाही, असं सगळं आहे बरं का. पण त्याने दुसरं लग्न केलं, ते चांगलं होतं, सगळं व्यवस्थित, हे अडचणी काही नाही. तर त्याला विचार आले की पहिला संसार पाहतो म्हटलं चाललंय, पण मला काही सुख दुःख नाही. हे जसं तो साक्षीत्वाने पाहतो तसं जो सद्गुरूचा झाला तो आपल्या प्रपंचाकडे इतक्या साक्षीत्वानं होईल. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. याला जागृती साक्षीत्व असं म्हणतात वेदांतात. मी जर महाराजांच्या जवळ शिकलो असेल, माझ्या गुरुजवळ, तर हा कठीण वेदांत सोपा करायला शिकलो थोडासा. तोही तत्वज्ञान हे सोपं करणं कठीणच आहे बरं, पण त्यातल्या त्यात साक्षीत्व म्हणजे काय, त्यांचाही नाही चाललंय ठीक आहे,
मी आपल्याला एक उदाहरण सांगितलं, माझं आठवतं का, आम्ही गेलो होतो प्रवासाला, मोगलाईतलाच मी आहे, त्या निजाम स्टेट रेल्वेने हैदराबादला जायला निघालो होतो. माझ्याबरोबर एक ग्रस्त होते. तेव्हा आम्ही नांदेडला उतरलो. तेव्हा ज्या गृहस्थाकडे उतरलो होतो ते भिक्षुक होते. तेव्हा त्यांना 2 मुली, नवरा बायको, हा संसार, 3 खोड्याचं घर, साक्षीत्व सांगतोय आम्ही. तेव्हा मोठी मुलगी टायफॉइडने आजारी. तेव्हा आम्ही रात्री येऊन दुसऱ्या सकाळी 9ची का 10ची गाडी होती, त्यांनी जायचं पुढे. तेव्हा बायको त्यांची बाहेरची होती. त्या जुन्या पद्धतीप्रमाणे ती काही स्वयंपाकाला देत नाही. तर त्या एका खोलीमध्ये ती बाई बसलेली आणि पलीकडे ती मुलगी. तर तिने सांगितलं की मी स्नान बिन आटपा, मी साक्षीत्व सांगतो, स्नान बिन आटपा. म्हणाले मग काहीतरी खाऊन जा. तर ते स्वयंपाक करीत होते स्वतः. तर 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी त्या मुलीच्या खोलीत जायचे, आजारी होते. आम्हाला कल्पना नाही, टायफॉइड झालेला काही नाही, यांच्या चेहऱ्यावर काही विकार नाही, काही नाही, आधी नेहमीसारखं गप्पा ठोकायचं चाललंय. ते झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, अहो म्हणजे तुम्ही सारखं जातात, काय आहे तुझे? तेव्हा सांगितलं बुवा माझी मुलगी अशी आजारी आणि तिला खोकला झालाय. त्यात ते कसे नसतं टायफॉइड मध्ये लंग बिघडणं. तेव्हा म्हणाले मी सारखं जागा म्हणजे तिला औषध लावायला जाते आणि इकडे स्वयंपाक चालू होता. ते मी त्यांना विचारले, मी स्वतः विचारले, म्हटलं तुम्हाला काळजी नाही केला नाही असं म्हणाला. अहो म्हणलं म्हणजे काय? म्हणजे ज्याने ती दिली आहे ते पाहत आहेत म्हणाले. ते म्हणलं तुम्ही? मी म्हणलं साक्षीदार आहे. अरे बाप, हा खरा भक्तीचा मर्म आहे. अगदी समोर सगळं घडत असून चांगलं वाईट दोन्ही बरं का. अरे त्याचा आहे ना तो पाहिजे, मी काय विचारलो. माझ्याकडे जेवढं कर्म करणं आहे तेवढं मी बरोबर करेन. हे शिकाय करता सगळा आता व्यवहार आहे. त्यांनी असा एक दृष्टांत दिला, मी आता वाचतोच आहे. ते म्हणाले दीप ठेवीला परिवळी, परिवार म्हणजे घर आहे, त्यात दिवा ठेवला आहे, तो कवना ते नियमी ना निवायचे. अरे बापरे, तो कोणाला अमुक कर म्हणत नाही, अमुक करू नको म्हणत, नुसता जळतो. तसा हा मनुष्य आपल्या प्रपंचाकडे बघेल. काय सामर्थ्य आहे मनाचं एवढा, नाही का? ते पाहतील, मी कशाला काळजी करू आमच्या पैकी. तेव्हा आता आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात अशी केली आहे, गोसाविनी गा. मागच्या रविवारचं आठवते ना गोसाविनी, की ही शक्ती जी आहे ही संबंध विश्वाला चालवणारी शक्ती. आपल्याला काय होतंय, एकदम ती कल्पना करता येत नाही. या जगामध्ये सर्व निर्माण करलेलं ती आहे, त्याची कल्पना करता येत नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक दगड आहे बरं का, तो आपल्याला उचलायचा आहे. दगड सुद्धा 2 किलो आहे. तुम्ही 5 किलोची शक्ती लागली तर उचलेल का? नाही उचल. 1 किलोची शक्ती लागली तर उचलेल का? नाही. तर तो 2 किलो आहे तेवढीच शक्ती लागली. पण तुम्ही वेट लिफ्टर आहात बरं का. हे नाही का मोठं वजन घेऊन उठा बसा काढतात, ते तुम्ही आहात. तुम्हाला 2 किलो म्हणजे काहीच नाही. पण तुम्ही 2 किलोची शक्ती लावताना ही सर्व शक्ती तुमच्यामध्ये असते. तसं या विश्वामध्ये जिथे जिथे शक्ती काम करते तिथे समग्र शक्ती असते. कार्याला जेवढी जरूर तेवढीच वापरते. उदाहरण घ्या, तुम्हाला तुमची बुद्धी आहे. तुमच्या बुद्धीला जर जबरदस्त प्रेरणा झाली तर वेग लागेल, सहन होणार नाही. कळायचंच नाही आधी. कमी लागली तरी पेक्षायचंच नाही का. मग प्रत्येक ठिकाणी सबंध शक्ती काम करते आहे हे ओळखण्याचं नाव परमार्थ आहे. मी आताच सांगितलं ती कल्पना करता येत नाही. सबंध विश्वाला चालवणारी शक्ती माझ्या प्रपंचात काम करते आहे. मग गुरुला धरायचं. त्या शक्तीचं माझ्या मूर्तिमंत प्रतीक असेल तर माझा गुरु आहे, त्याला धरलं म्हणजे ती शक्ती धरल्यासारखीच आहे. तो किती वापरेल, जेवढी जरूर जेवढी वापरेल, जास्त वापरणार नाही. लक्षात आलं ना. म्हणजे म्हणून म्हणतो मी हा विषय किती महत्वाचा आहे. त्याची अपार अनंत शक्ती आहे, त्याला अंत लागणार नाही. पण तुमच्या प्रपंचामध्ये तो जी शक्ती वापरतो ती शक्ती जेवढी जरूर आहे तेवढीच, जास्त वापरायचं नाही. किंबहुना
सद्गुरू जो आहे, समजा तुम्हाला खूप संपत्ती मिळायचा योग आहे, तो अशी काहीतरी खूबी करी की मिळून न मिळालं सगळं करी, कारण डोक्यात जायची वेळ लागायची नाही. हा, त्या सद्गुरूची कमाल ही असते की तो देतो, पण अशा खूबीनं देतो की त्याला त्याचा मद चढू नये. आणि मद शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे. कर्तृत्व मद 18व्या अध्यायामध्ये तो होणार नाही आणि त्यांची इच्छा मिळाली. बरं, हे लक्षात ठेवा. मग हे करायला काय करायला पाहिजे? 4 प्रकारे. पहिला प्रकार असा आहे, त्याचं दास्यत्व पत्र. अतिशय कठीण आहे दास होणं, गुलाम होणं फार कठीण आहे. आपल्याला वाटतं ते, तुम्हाला माहिती असेल, आता बदललं सगळं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या लहानपणच्या काळामध्ये आमचे वडील सरकारी नोकर होते. यू आर मोस्ट ओबिडियंट सर्व्हंट असे द्यायचं. त्या गंमत अशी, व्हाईसरॉय राजाला जेव्हा पत्र द्यायचा त्याच वेळी युअर मोस्ट ओबिडियंट सर्व्हंट, नेव्हर ओबिडियंट पण मोस्ट ओबिडियंट सर्व्हंट. आता फेथफुली लिहितात, मला वाटतं ते अनफेथफुलीच असतं, फेथफुली लिहितात. सिन्सिअरली हे काय सांगण्यात हेतू काय, माझं सर्वस्व तू आहेस, हे फार कठीण आहे. मारुतीरायाचा आदर्श फार जबरदस्त आहे. समर्थांसारखेच ते होऊ शकतात. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी वास्तविक हे पांडुरंगाचे भक्त, त्याने मारुतीला काय विचारलंय, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगता, शरण शरण हनुमंता. काय विचारायचं कारण होतं, त्याच्या वारकरी पंथाने त्या परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराज सर घेऊन गेले, त्यांना काय विचारलं नाही, त्याचं कारण फारच केलं. आपल्याला गुलामी कळत नाही. मानसशास्त्रामध्ये माणसामध्ये 2च प्रवृत्ती आहे, एक ॲग्रेशन म्हणजे बॉसिंग आणि दुसरं सर्व्हिट्यूड, सबमिशन, गुलामी. ते गुलामी फारच कठीण आहे. इतकंच नव्हे, गुलामी दिव्य आहे ईश्वराची किंवा सद्गुरूची. ते काय ज्ञानेश्वर महाराजांसारखं म्हणजे काय नाही का. त्यांच्या याच्यामध्ये वंदनामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये एक एक त्यांनी जे दृष्टांत दिला आहे, काय सांगावं या गुलामीचं. हे जाऊ सांगण्यात हेतू काय गुलामीचं. दुसरं जर असेल ना, त्याचं मूल व्हायचं. मी तुझं मूल आहे. बाई असेल तर मी तुझी कन्या, पुरुष असेल तर मी तुझा मुलगा आहे, पण मी मूल आहे. आणि हे होणं हे पुष्कळ साधू संतांना साधे. रामकृष्ण उदाहरणार्थ म्हणून लहान मूल होणं म्हणजे किती अज्ञान आहे, मला काही कळत नाही, तुझ्याशिवाय मी नाही. मातेची एक खांदी बाळ मिळणे शीन, तुकाराम महाराज म्हणाले. आईच्या कडेवर बसल्यानंतर त्याला नाहीच नाही. भावना त्या भिन्न मुंडावया, बाकीच्या भिन्न भावना मुंडून टाकाव्या, नाहीशा कराव्या. अहो, याचं महत्व इतकं आहे. शेवटच्या ओळीत म्हणाले, तुका म्हणे नको पुस वेळोवेळा. पुन्हा कुणाला विचार नको, उपदेश वेगळा उरला नाही. लहान होणं, मोठं वय असून लहान होणे एक दिव्य गोष्ट आहे. आणि कृष्णाजवळ ही कला होती बुवा, जो जसा भेटेल तसा. आता आईशी हे करताना नाही का, तुम्हाला माहिती साधा प्रसंग आहे. माती खाल्ली तेव्हा आले ते गोप तक्रार, आई माती खाल्ली म्हणून. आई काठी घेते का, जे इकडे खाल्लीच का नाही सांग. नाही नाही खा दिली माती. नाकांचा अभंग आहे बरं का. आई माझं मारू नको, आठवणारे नाही नाही खा दिली माती. हे सगळे दवाडे माझ्यावरती द्वेष करतात म्हणून सांगताय बरं का. जाऊ दे म्हणाली, आ कर बरं. आ केल्यावर डोळे झाकून घेतले. काय चमत्कार हा, ब्रह्मांड दिसले तिला सगळं. तिला काय वाटलं, माझे डोळेच निघंडले आहेत म्हणून. आली गंमत. फार कठीण आहे लहान होणं, फार कठीण आहे. तिसरं असेल तर सख्य. साधू संतांच्या मते सख्याची मजा फारच झाली. त्याला जे आवडेल ते आवडत नाही. अर्जुनाची ती भक्तीची अधिष्ठात्री देवता असं ज्ञानेश्वर महाराज म्हटलेलं अर्जुनाची. म्हणून 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जेव्हा विश्वरूप दाखवलं त्यावेळेला हवयला हरिभाऊ त्यांनी आपलं वर्णन केलं. विहार शय्यासन भोजनेषु, तुझ्याशी मी खेळलो. विहार बरं का, तुझ्या अंतरात मी निजलो, तुझ्या ताटात मी जेवलो. हे सगळं केलं, हे चुकलं माझं, मला क्षमा कर. ते दिव्य स्वरूपाला सांगतो. आणि ते खरंच आहे. जसं महाराज म्हणायचे, लहान पोर आहे
आजोबा गोट्या खेळते त्याच्या बरोबर कोण खेळवायला. सध्याचा काळ असाच आहे नाही घ्यायचा, कारण ते हे काय म्हणतात त्याला होते बाहेर खेळतात नाही. पाळणा पाळणा आपण काय पाळणा घरात जावलो नाही सारा. आणि आता काही शक्य नाही पाळणा घरात म्हणतात ना. आता पलंग घर आहे, पाळणा घर नाही आहे. तेव्हा म्हणजे त्याच्यामध्ये जे वर्षेपण आहे ते सख्य नाही. सख्य म्हणजे तो गुप्त ठेवतच नाही काही. काय सांगू तुम्हाला, मी पाहिलेल्या गोष्टी आहेत. महाराज आपलं सुख दुःख लोकांना सांगतात. आपलं असं करतो तुम्ही सगळं का बरं. आणि कुठे बाहेर मी आता जरा जाऊन येतो बाहेर मध्ये घ्या म्हणजे मित्रासारखं वागवणं बरोबर. काय सांगावं. अहो ते भाऊसाहेब जे होते ना ते गेल्यानंतर 6 महिने जवळ कुणी काही विचारलं की भाऊसाहेबांना विचार ते गेल्याचं जाणीव नाही. काय सहवासाचं प्रेम असेल हा. म्हणजे त्यांच्याचकडे गेलेले कुठे जाणार दुसरे असं असून सुद्धा सख्याचं जे प्रेम आहे ते प्रेम असते. म्हणून दासबोधामध्ये या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात उत्तम वर्ण असेल तर सख्य भक्ती आपण वाचायचं बरे का. ईश्वराचे जे मनोगत तेच आपले उचित इच्छेसाठी भगवंता देऊ नये. काय तुम्ही विचारले तुझ्या मनात तेच माझ्या मनात. सख्याचं काय सांगू का. एक इंग्लिश सांगतो आपल्याला. माझी सांगितलंय मी फ्रान्समध्ये सेल्स एक गाव आहे. तिथला एक साधू होता फ्रान्सिस डी सेल्स. फ्रान्सिस ऑफ सेल्स हा दुसरा सेंट फ्रान्सिस इटली मधला होता असिसीचा. तर हा काय म्हणायचा यस फादर यस अँड ऑलवेज यस. स्वीकार तू कशी जातं स्वीकार. हे सत्य आहे. आणि शेवटचं जे आत्मनिवेदन ते नेहमी तो हा राहतच नाही. मीपणात ज्याचा विलीन होऊन जातो तो आहे. पण हे 4 आहे यापैकी आपल्याला पाहिजे ते एक आला की बाकीचे सगळे हे ध्यानात ठेवा. आपण एकामध्ये बाकीचे सगळे प्रकार येतात. प्राधान्य त्याचं मन दुसरं असतं म्हणजे सात्विक आहे. आता मी ओळ्या वाचतो मला कल्पना होती बरं का जरा हवी. आता ती पार्श्वभूमी ध्यानात ठेवून आपण ऐका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुटलिया सिंधू जळाचा लोटू न शके गळू सैंदवाचा घाटू तेही सकल करणी वीच शेवटू ती काय बांधिती माते. परमात्मा असं म्हणतायत की समुद्र आहे. समुद्राची लाट आली आणि मिठाचा बांध आहे. तर सिंधू जळ जे आहे समुद्राचं पाणी ते पाणी त्या मिठाच्या घाटाने आलेल का त्यात विरघळत जाईल ना. तसं म्हणाले हे विश्व एवढं जे आहे कर्माचं ते कर्माचं विश्व मला बाधत नाही कारण माझ्यामधूनच ते आलेलं आहे. जसं मिठाचा बांध त्या समुद्राला अडवत नाही तसा हा विश्व कर्माने भरलेलं विश्व मला आणले. पुढे म्हणाले धूम्ररजांची पिंजरी वाजत्या वायू ते कारण का सूर्यबिंबा माझारी अंधारे शिरे. 2 दृष्टांत दिले. सूर्यबिंब म्हणजे पूर्ण प्रकाश ज्ञानस्वरूप त्यामध्ये अंधार शिरेल का. कर्म अज्ञान आहे आणि अज्ञान असल्यामुळे जसं सूर्याच्या बिंबामध्ये अंधार शिरत नाही तसं माझ्या ठिकाणी हे कर्म शिरत नाही. हे विश्व असून नसल्यासारखं आहे. किंबहुना त्या विश्वाचं स्वरूपच इतकं बदलतं की सोडायचं परमात्मा स्थिती दिसू लागते. आणि हे शिकायचं असेल तर संधीजवळ शिकायचं. तुम्हाला सांगू का एक साधा अभ्यास तो असा आहे. आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आपल्या भोवती समकालीन माणसं असतात स्त्री पुरुष बरं का. एक उदाहरण घ्या. मुलीचं लग्न करायचं आहे काय गतकालीन माणसाची करतात का भविष्यकालीन माणसाची करतात. समकालीन असतो तोच. अहो त्यात सुद्धा का लहान मुलाची लग्न करतात का म्हाताऱ्या माणसाची करतात. त्या शारदेत पद नाही का त्या म्हाताऱ्या माणसाला पाहिलं पाहुनी भयंकर भूता फोडली तिने किंकाळी. नवऱ्याला पाहिलं अहो याच्याशी लग्न आहे काय नाही का. म्हणजे सांगण्याचे हेतू परवा पेपर मध्ये आलो होतं. हैदराबादचा निजाम आहे तो पहा त्यांनी किती 2-4 लग्न केली त्यांनी काही दावा केलाय त्याच्यावर त्यांना शोधतो बाबा ते सांगण्यात येतो समकालीन जे असेल त्यांच्याशी संबंध.
पण परमात्मा जर सगळ्यांच्या हृदयात आहे तर ज्या ज्या माणसाशी माझा संबंध येईल त्यात पाहायला पाहिजे. तो पाहता येत नाही म्हणून एका सद्गुरूशी पाहायला शिकलं की तो जसं सर्व शिष्यांना रामरूप समजतो तसं आपल्याला शिकायला समजे ना. सवय असते कशी तुमच्या लक्षात आलं ना, मी करून होणार नाहीये का मी पुन्हा तर त्याच्या चरणी लीन झालं की त्याचं मन आपल्या ठिकाणी येतं आणि मग ते दिसायला लागतं. ते किती प्रयत्न करून येत नाही, त्याची कृपा किती यायला लागते. म्हणून जय जय भेटी जय भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग हा त्याचा आहे. मला कल्पना आहे फार थिअरेटिकल म्हणजे हे होत आहे, पण काय महत्वाचं आहे बघा. पुढे म्हणाले धूम्रजांची पिंजरी म्हणजे धूर पसरलाय आणि वायूचा हा आला झोक आला तर ती पिंजरी म्हणाली की नाही मी तुला तुझ्या बरोबर येणार नाही तर शक्य आहे का, तो तिला वाहून नाही. त्याप्रमाणे भगवंताचं ज्ञान ज्याला झालं, भगवंत जिकडे दिसू लागला त्याला अज्ञानाचा काय प्रश्नच नाही. कर्मरूप धूर आहे तो सगळा नाहीच आहे. त्याला यज्ञाची पार्श्वभूमी आहे. यज्ञ कसा पाहिजे, यज्ञ ज्योती आहे ना, ती ज्योती ईश्वर स्वरूप असते. तर धूम्र रहित ज्योती जी आहे ती ज्योती म्हणजे ईश्वर आहे खरा, परंतु धूम्र सहित आहे ते दृश्य जग आहे, कारण ते ज्ञान अज्ञान यांनी मिश्रित आहे. पुढे म्हणाले हे असो पर्वताची हृदयीचे जेवी पर्जन्य धारास्तव न होते तेवी कर्मजात प्रकृतीचे न गेमच. हे जे सवर्ण विश्व आहे कर्मानं भरलेलं, हे म्हणाले अगदी पर्जन्याच्या धारा आहे, पण पर्वत आहे त्या पर्वतावर केव्हाही वृष्टी झाली तरी त्या पर्वताच्या हृदयाला ठोस पडत नाही. त्याप्रमाणे एवढी विश्वाची खटाटपासून सुद्धा माझ्यापर्यंत येत नाही असं नाही. हे म्हणाले येवी तरी प्रकृती विकारी एक नीचे असले अवधारी परी उदासीनाची परी करी ना करत. उदासीन याचा अर्थ समजून घ्या. आपण किती तोंड वापर करतो त्याला उदासीन म्हणतो. का तुम्ही उदास का, ते हिंदी उर्दू मध्ये फार बरोबर आहे. मी रोते क्यों हमारी सूरत वैसी है. हा प्रमाणे प्रापंचिक माणूस असतो. आणि काय झालं काय नाही हो म्हणजे मुलाला म्हणले, आता मी ऐकलेलं सांगतो तर शाळेमध्ये मी जात असताना कोणाला पोचवायला मुलीला, तेव्हा ती परीक्षा झाल्यावर 90च्या ऐवजी 89 मार्क मिळाले. काय करावं म्हणाले, दुसरी तिसरीतलं पोहोचव बरं का. हा म्हणजे 1% कमी झाला, पहिला नंबर गेला, आमचं गेला, तसं गेला, लांब तोंड करून चेहरा. म्हणून मला सांगितलं फ्रस्ट्रेशन. तसं या तत्वज्ञानांचं शास्त्राचं म्हणणं असं आहे, या युगाचा आणखी एक धर्म आहे. इथे मेलॅन्कोलिया आहे, उदासीनता. कितीही चांगलं होऊ दे याचे तोंड वापर समजत, कारण बाकीचं दडपण एवढं असतं म्हणावं काय करेल. म्हणून ब्लड प्रेशरचा रोग फार वाढलेला आहे. डायबेटीस आणि ब्लड प्रेशर अतिशय वाढलेले आहे. त्याचं कारण हे आहे की मनावरती मेंदूवरती ताण फार पडतो. आणि परवा मी ऐकलं एका माणसाला अल्सर झालं पोटात बरं का, टेन्शन अल्सर टेन्शन अल्सर. मी ऐकलं नव्हतं कधी, आम्हाला कधी होतच नाही हो टेन्शन अल्सर झालं काय करावं नाही का. म्हणजे त्या टेन्शनचा परिणाम पचनावर उच्च होतोय बघा. पण त्याला म्हणजे याला उपाय नामस्करण कर, कारण फुकट गोळी आहे ना. हा फुकट गोळी असल्यामुळे काय म्हणताय भगवान म्हणताय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज की असा जो उत आस, उत म्हणजे वर, आस म्हणजे बसणे, सामान्य माणसाची जी मनोवृत्ती आहे त्याच्या वर बसणारा तो उदासीन. समर्थांचं फार मनाचं श्लोक. उदासीनता तत्वचा असार आहे सगळ्या परमार्थाचं. का म्हणाले सदा सुरद मोकळी वृत्ती राहते. वा की त्याला सुखदुःख नाही जेव्हा येतो. आणि त्याला महाराजांनी गमत सांगितली बरं का, संतुष्ट कसे करतात ते बैल असतात बघा. पाऊस पडेल काय डोकं वाजवून की असं असं करतो नाही का काही. तर महाराज म्हणाले ती अवस्था काही का असे ना, पण आपण बैलासारखं सद्गुरू बसले हो म्हणलं तरी काम होईल.
काय आश्वासन आहे, काय आश्वासन नाही. तो बैल जसं तुम्ही पाहिलं असेल नाही का, त्याला काहीतरी म्हणतात का, बैलाला नाव आहे नंदी. नंदी सगळेच असतात हो आपल्या आई बाबा आपल्याला नक्कीच म्हणतात. पण समजलं काय संतोषाचं असेल बघा. जी परिस्थिती येईल त्याला मान बघा. फादर येस अँड ऑलवेज येस. हे किती छान आहे. फादर म्हणजे क्राइस्ट असं आहे. आपण कराल ते स्वीकार. मी असं म्हणतो बरं काही बरं माझं मत, मला त्याला किंमत नाही. स्वीकार ही एक आग आहे मनाच्या दृष्टीने. काही झालं तरी स्वीकार करणं सोपी गोष्ट नाही. म्हणजे उलट होतं कामाचं नाही मनात. स्वीकार. तू गेलेस ना बरोबर आहे, सुखाची गेलेस बरोबर आहे, दुःखाची गेलेस ना बरोबर. तू कसं चुकली, तू चुकली म्हणून तर तू सगळी. म्हणून स्वीकार करणं ज्याचा आहे ना तयारीचा माणूस असला पाहिजे. हा परमात्मा खरा. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा. रजा म्हणजे मर्जी. आपलं सैन्य राजा शब्द जो आहे ना, राजा म्हणजे तृप्त असणारा तो राजा. रजा हुआ वो राजा. बरं का. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. पुढे रामकृष्ण म्हणतात या यू विवाह हुआ है और वो विवाह हुआ है. असं आहे ना वाह, असं आहे ना वाह. असेल बघा. असा माणूस पाहायला मिळायला पाहिजे. आमचे जे बडबड करणारे सगळे फार मिळतात. असा मनुष्य असं आहे ना ठीक आहे, असं आहे ना अरे ठीक आहे नाही का. तरी हरकत त्याची गोष्ट तुम्हाला त्यांच्या ना काय त्या प्रारंभ त्या गुहाची बघा. कैलन स्वामीचं प्रारंभ तरी त्या मुलीनं ते पोर त्यांच्या नाव तो बाप यायचा आणि ते पोर आणून दिलं त्याच्यावर. आता हा संन्यासी असा अहो त्याला 4 लोकांकडून कपडे आणले, रोज ते कापशाने दूध पाजायचं त्याला. ते ती पोरगी रोज येऊन पाहून जायची बघा भैरवनाथाचे काशीत. आणि 4 महिने झाल्या की पोरगुटूच झाला. अरे सत्पुरुष तेव्हा तिने बापाला सांगितलं की काम करून त्याचा बाप आहे त्यांना मी उगीच सांगितलं. तेव्हा ते आणल्यावर म्हणाले तो हरकत नाही रद्द तरी हरकत नाही. आणि मागायला आल्यावर म्हणजे तरी हरकत नाही येऊन जा. बोलायला ठीक आहे. खरंच जीवन किती आनंदाचं असेल सांगा. असं झालं ना गेम असेल तर आपल्याला मी सांगितलं गेम्स पीपल प्ले. त्या पुस्तकाचं नाव सांगितलं ना एरिक बर्ड त्याचं. हा असा आहे. हा गेम म्हणून खेळायचा प्रपंच आणायला आपण गेम खेळतो म्हणून तुम्हाला माहिती आहे हारलेला सुद्धा सेकंड पद्धतीने होतो तसा गेम पाहिजे. म्हणजे मग परमात्मा कसा आपलं रक्षण करतो याची प्रतीती आहे तुम्हाला. कसं सांभाळतो किती लोक काही म्हणू दे आपलं कसं नीट चालतं तर त्यावेळेला अनुभव परी करी ना करत. पुढे म्हणाले जैसा दीप ठेविला परिवरी कवनाचे निर्णी ना निवारी आणि कवनी या व्यापारी राहते तोही नेणे. होळीमध्ये दिवा ठेवला आहे. कोणाला आंघोळ कर म्हणत नाही नियमी ना निवारी. कोणाला करू नको म्हणत नाही. नुसता जळत असतो. आणि इतर मध्ये कोण काय व्यवहार करतो आहे तिकडेही त्याचं लक्ष नसतं. नुसतं जळणं. तसं जीवनामध्ये आपल्या स्वानंदामध्ये आपल्या नामस्मरणामध्ये स्वस्थ आहे. असं का असं काय असेल मला सांगा. हे साधू लोक खरोखर असे असतात. म्हणजे असं समजू नका त्यांची मानवता कमी असते असं मुळीच नाही. पण जे स्वार्थाचं दुःख असतं ते त्यांना नसतं. खरं आपण खरं एवढं शिकून घेऊ बा. हे तुमच्यातलाच आहे मला सांगण्याचा अधिकार नाही. पण ज्यांच्या समोर मी बसलोय त्यांचा निरोप सांगतो आपल्याला. येईल शिंच्या कटपटी सध्याचं जीवन बघा 2 मिनिटं सांगतो मी. अतिशय गुंतागुंतीचं झालंय या विज्ञान संस्कृतीमध्ये. परवा मला एक अमेरिकेला जाऊन आलेले ग्रस्त भेटले आणि बोलताना मी सहज म्हटलात पुष्कळ ऐकायला येतं अमेरिका म्हणजे स्वर्ग झाला. अगदी बरोबर बोललात म्हणाले. आणि मग त्यांनी सांगता सांगितलं की साध्या मध्यम स्थितीतल्या बाईच्या स्वयंपाकघरात जवळजवळ 200 सोयी असतात. गॅजेट्स म्हणतात काय आता ते हे नाही का मिक्सर असतो, फ्रीज असतो, काय गॅस असतो. आता किती सांगू मलाही फारशी माहिती नाही. सगळं त्याच्यामध्ये असतं. म्हणजे गुंतागुंत किती आहे मला सांगा. बरं ही गुंतागुंत चालेल
बरं का. माणसांच्या वागण्यामध्ये किती गुंतागुंत झाली आहे नाही का. तो कचरावाला आला, तो आमका आला, तो वर्तमानपत्रवाला आला, पोस्टमन आला, हा आला, तो आला, किती गुंतागुंत आहे नाही का. या सगळ्या गुंतागुंतीमध्ये माणसाला जरा कमी पडलं की परमार्थ बिघडला. सकाळी गरम चहा मिळाला नाही तर बिघडला. तर स्वतः करून घेणे करील, पण ते मग वेदमंत्र असतात. नवरा म्हणतो की बरं का, ठरलेले त्याचे वेदमंत्र. तुम्हाला आपला नाही, किती वर्ष झाली आपल्या झाली, मी तोच आहे म्हणून सांगतो. माझ्या अभ्यासाचे नाही, पण चहा पिणाऱ्याचे. तुम्हाला एवढं कळत की माझा जप असतो आणि जपाच्या आधी ही भाषा असते आणि मग जपाला बसायचं. म्हणजे त्या गुरुला काय वाटेल कोणाला ठेवू नाही का. काय किती बघा, अतिशय गुंतागुंत आहे. ह्याच्यामध्ये हे टिकवणं कठीण आहे, पण अभ्यासी माणसाला अशक्य नाही, अगदी नाही. अहो पाणी 4 ते 6 पाणी येतं, मी बराबर स्नान बराबर करून द्या, सगळे कपडे धुवा, मी आरोग्य नाही सगळे पाणी घ्या. सांगण्यात हेतू काय, अशा सगळ्या गुंतागुंतीमध्ये आपल्याला जर आपलं शांत राहायचं असेल, परमार्थशिवाय मार्ग नाही तुम्ही ध्यानात ठेवा. हे मात्र मी आधी अधिकारानं सांगेल, कारण ते जीवन मी जगतोय बरं का. इतकंच नव्हे, वातावरणामध्ये किती फरक झालाय. म्हणजे योगवासिष्ठात वर्णन आहे, पृथ्वीवरती जेव्हा पाप जास्त होतं त्यावेळेला रोगराई वाढते, समाजामध्ये उद्ध्वस्त व्हायची पाळी येते. हवेमध्ये किती बदल झालेला आहे. या मुंबईमध्ये थंडी तरी कल्पना असेल, पण बघा आता थंडी पडते इथे. ते काही झाडी नाशी केली आपली काय काय सांगतात ना, ते समुद्राची भेट असं काय आहे, पण आहे की नाही फरक. याच्यामध्ये जर असेल भगवंताच्या नामाशिवाय उपाय. म्हणून ज्याचे प्रपंच चांगले आहेत ना, त्या लोक चांगले म्हणजे टॉलरेबल, सहन करण्या इतकेच आहे बरं का. त्याने नामाशिवाय राहू नका, अगदी राहू नका. हे मी मात्र अनुभवाचं सांगेल, नाही तर तुम्हाला समाधान मिळणं अशक्य गोष्ट आहे. रोज फक्त बसली तरी अशी स्थिती आहे बघा. आता तुम्ही प्रवास करता रेल्वेचा, मला जाणीव आहे बरं का. तुम्ही बायका पुरुष या रेल्वेने येता, तुम्हाला नीट चढायला मिळते का मला सांगा. किती कष्ट आहे, किती धोका पुन्हा हो. एक बाई 48 वर्षाची बाई रिझर्व्ह बँकेतली. मी म्हणलो लवकर आला जरा. अहो म्हणाले चर्चिंगला उड्या मारून बसावं लागतं डब्यामध्ये. बायका सुद्धा उड्या मारायला शिकला काय नाही, काय करतील मला सांगा नाही का. तर मी म्हणतो मग तुम्हाला रोज जमतं का, काय सवय करावी लागते, कसं आहे मला सांगा नाही का. मग एखादी गरज बाई असेल त्या पोरालाही मुली मारायची काय होईल मला सांगा. नाही विचार करा आपण. अशा याच्यामध्ये हा जो सांभाळणारा आहे तो माझ्या मागे आहे आणि मी नाम घेतल्या ना तर बरोबर मला सांभाळेल, ही वृत्ती ठेवल्याशिवाय प्रपंच चालणार नाही. त्यांना ठेवा. मग शेवटी तो जैसा का साक्षी भूतू, तो दिवा जो आहे तो जैसा का साक्षी भूतू, गृह व्यापार प्रवृत्ती हे तैसा भूतकर्मी अनासक्तू मी भूती असे. ही जी संबंध आहे याच्यामध्ये मी कसा राहतो तर म्हणलं दिव्याचा. तो दिवा कसा, गृह व्यापार प्रवृत्ती हेतू, हेतू म्हणजे कारण बरं का. तर गृहामध्ये ते सगळे खटपटी जातात, त्या खटपटीचं कारण जर असेल तर मी आहे, तो दिवा आहे. असं असून सुद्धा सर्व कर्मी अनासक्तो, तो अमुक कर तमुक कर हे नाही, तसं नाही. मग आता 2 मिनिटात सांगतो अभ्यास काय. मी सांगितलं आपल्याला साधं काय दृष्टीने आहे. पहिली जर गोष्ट असेल ना, बोलणे कमी करावं. घरात कोणी भांडण झालं, तंडण झालं, गडबड झाली, आपण बोलूच नाही. सगळं शांत झाल्यावर काय झालं बुवा नाही का. हो कठीण आहे, सोपं नाही आहे. त्यावेळी बाजू आहे ना बरोबर म्हणे अरे काय ओरडताय, सगळं मुलं अभ्यास करताय आणि नवरा बायको भांडताय घरामध्ये बरं काय. तर ते नाईलाज होऊन जसे गप्प बसतात असं म्हणतोय मी. एखाद्या पोरगा निघायचं बाबा गप्पच नाही गेला ना, काय असं झालेलं आहे ते वेगळं. पण पहिली गोष्ट आहे वाणी आवडणं ही मोठी गोष्ट. महाराजांचं एक वाक्य आहे, परमार्थामध्ये वाणी आणि खाणं याचा जय आहे. वा खरोखर सांगतो तुम्हाला, ए मॅन ऑफ फ्यू वर्ड्स असं म्हणतात. कोण थोडं त्याच्या शब्दाला केवढी किंमत असते. तुम्ही पाहता ना हे राजकारणाचे मोठे अधिकारी लोक, आता ते बजेट येतं त्याच्यामध्ये नुसतं बोलला केवढा परिणाम होतो सगळ्या बाजारावर, किती महत्व आहे. कसं माणसाचं काय हा काय नाही का. मग बोलणं कमी करा. दुसरं की नाही
फार खटपट करू नये घरामध्ये. खटपट म्हणजे असा बदल करा, तसं बदल करा, हे तिकडे ठेवा, ते इकडे ठेवा, आणि चल पडत नाही. मग हे नसावं. काय नाही तर मग सारखं इकडे तिकडे हलवा, तिकडे हलवा. आणि जागा थोडी आधी काय फार फार तर 550, 600, 1000-1200 आपलं काम नाही मिळत स्क्वेअर फीट जागा, नाही का? तेव्हा अशा याच्यामध्ये ते महाराज फार छान आहे. माणसाला स्वातंत्र्य किती आहे ते म्हणाले, 2 खोल्यामध्ये आज या कोपऱ्यात निजावं का त्या कोपऱ्यात निजावं, एवढं स्वातंत्र्य माणसाला आहे म्हणाले. ठीक आहे. आणि घरातल्या माणसाला का बाहेर काढणार तुम्ही? स्वातंत्र्य कसलं आलंय? स्वातंत्र्याचा भ्रम आहे माणसाला. हे युरोपियन लोक सांगतात म्हणून सांगतो, सायंटिस्ट, की माणसाला सगळं वातावरण, समाजाची बंधनं, स्वभावाची बंधनं इतके कंडिशनिंग करतात, इतकी उपाधी करतात, त्याला स्वातंत्र्य पडलं. मग याच्यामध्ये की नाही धीर करावं, थोडंसं सुशिक्षपणा पाहिजे. अगदी टॉलरन्स हा इंग्लिश शब्द आहे त्याला. असू बघू आपण काय करतो. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट असेल ना, जे करायचं ते आपल्या आपल्याला करू नये. जो समुदाय असेल, घरातली माणसं असतील, त्यांच्या विचाराने करा. म्हणजे कमी जास्त झालं तर त्यांचाही नोट पाहिजे त्यामध्ये. हे नाही शिकणे, मी हा अभ्यास करून सांगते, माहिती आपण सुखी होतो त्यामुळे आपलं नाम बरोबर चालतो नाही. आणि शेवटची गोष्ट असेल, आपलं अनुसंधान चुकू नये. महाराजांचं म्हणणं असं, अनुसंधान चुकलं तर स्नान करावं, इतकं ते हे आहे. काय असेल मला सांगा. अनुसंधान म्हणजे काय? की धारणा, की मी जग करून उतरलो आहे, माझं मन एक विशिष्ट अवस्थेमध्ये आहे, खाली एका कामाचं नाही. ते जे टिकवायचं असेल ते करावं लागेल. आपलं काय होतं, तासभर जग केला, पुढे ते थोडा वेळ चालू राहतं. ऍक्सिलरेशन असलं थोडा वेळ चालू, मोटर कशी पेट्रोल बंद केलं थोडा वेळ चालते ना, तसं चालतं. पण जरा काही कमी जास्त प्रपंचाचं आलं की सगळं हळूच जातो. म्हणजे त्या गावचा नव्हेच हा अशी शिकतो. हे टिकवलं तर मुळी टिकेल, नाही तो वाढ होणार नाही, हे आपण ध्यानात ठेवा. म्हणजे सात्वित्व काय ते कळेल. सगळं घरामध्ये उठापाळी होत असताना सुद्धा शांत राहून ते पाहणं हा प्रपंचाचा परमार्थ आहे. आणि तो ज्याला साधला ना, त्याची काय तारीफ करावी. नाथांच्या बद्दल महाराजांचं वाक्य आहे, प्रपंचात राहून जो साधू झालेला आहे तो त्या समाजाचं भाग्य आहे. आपल्या कुटुंबापुरतं तरी आपण भाग्य व्हावं ही माझी इच्छा आहे. आता पुढचा विषय सांगू. जीवन स्मरण जय जय राम.